तर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईत येण्याचा मार्ग जाहीर केलाय। मनोज जरांगे आणि आंदोलकांचा अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंतचा प्रवास नेमका कसा असणार आहे आपण पाहूया। 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे। सकाळी 9 वाजता अंतरवालीतनं या प्रवासाला त्यांच्या सुरुवात होईल। ज्यांना शक्य त्यांचा पायी प्रवास होईल। पायी प्रवास शक्य नसणाऱ्यांना वाहनांचा पर्याय समोर ठेवण्यात आलाय। प्रत्येक दिवशी दुपारी 12 पर्यंतच ते चालणार आहेत। दुपारी 12 नंतर सर्वांचा प्रवास हा वाहनातनं होईल। दररोज 90 ते 100 किलोमीटरचा प्रवास होणार आहे। ग्रामस्थांकडून भोजनाची सोय असेल आणि ग्रामस्थांना शक्य न झाल्यास आंदोलक भोजनाची सोय करतील। तर या सगळ्या प्रवासादरम्यान आंदोलकांचा नेमका मुक्काम कुठे कुठे असणार आहे आपण तेही पाहूया। पहिला मुक्काम 20 जानेवारीला शिरूरमधील मातोरी डोंगर पट्ट्यामध्ये। दुसरा मुक्काम करंजी घाट, बाराबाभळी, अहमदनगर 21 जानेवारीला। तिसरा मुक्काम पुण्यातल्या रांजण गावात। चौथा मुक्काम खराडी बायपास पुणे 23 जानेवारी। 24 जानेवारीला लोणावळ्यात 5वा मुक्काम असेल। एकूण 7 मुक्काम आहेत, त्यापैकी 6वा मुक्काम नवी मुंबईत वाशीमध्ये 25 जानेवारीला आणि 7वा मुक्काम आझाद मैदान मुंबई, जिकडे मनोज जरांगे हे पोहोचणार आहेत 26 जानेवारीला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।